हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण समाज सुधारक या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. एम पी एस सीने आजपर्यंत समाज सुधारकांवर जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर लेक्चर पूर्ण शेवटपर्यंत पहा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, एम डी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, LLD ही पदवी मुंबई विद्यापीठाने एम डी कर्वे यांना बहाल केली. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा. वरील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान आहे, दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे. त्यांनी म्हटले होते, जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही. हे विधान योग्य आहे. आणि तिसरं विधान आहे, ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. हेही विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, A, B आणि C. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे होते आणि त्यावरूनच त्यांचं आंबेडकर असे नाव झालं. हाही पॉईंट लक्षात ठेवा. यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायक हे पाक्षिक सुरू केले. तसेच दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथही त्यांनी लिहिला. यासोबतच 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर 3 एप्रिल 1927 रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह यांनीच केला. तो कधी? तर तो 20 मार्च 1927 रोजी महाड येथे. यानंतर मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी विषमता व उच्च नीच भेदभाव यांचे समर्थन करणारा हा ग्रंथ होता आणि त्याचे प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी त्यांनी हा मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले. ते कधी? 25 डिसेंबर 1927 रोजी. त्यानंतर मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. तो कधी? 3 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केला. यानंतर त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. त्यानुसार 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर 17 ऑगस्ट 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करून आंबेडकरांची अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली आणि महात्मा गांधींचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आणि या प्रसंगी गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तडजोड आणि महात्मा गांधी यांच्यात 24 ते 25 सप्टेंबर 1932 रोजी एक करार झाला. हा करार पुणे करार किंवा एरवडा करार या नावाने ओळखला जातो. हाही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीचे सभासद होते. घटना समितीच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि त्यायोगे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला. म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा शब्दांत त्यांचा उचित गौरव केला जातो. यानंतर त्यांचं थोडं शैक्षणिक कार्य आपण पाहू. तर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि याच सोसायटीच्या वतीने मुंबईत 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ कॉलेज तसेच औरंगाबादला मिलिंद कॉलेज ही महाविद्यालय आणि दलित विद्यार्थ्यांसाठी काही वसतिगृहे चालवली गेली. तसेच 2 जून 1935 रोजी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती केली होती. तर 14 एप्रिल 1990 रोजी बाबासाहेबांच्या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा योग साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेबांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्यामुळे या सन्मानाचीही सर्वोच्चता सिद्ध झाली. त्यानंतर त्यांची काही ग्रंथशब्द आपण पाहू. त्यामध्ये हू वेअर द शूद्राज, बुद्ध अँड हिज धम, द अनटचेबल्स, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, रीडर्स इन हिंदुइझम, थॉट्स ऑन पाकिस्तान, महाराष्ट्र अँड अ लिंग्विस्टिक स्टेट्स आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज इत्यादी हे सर्व ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहेत. तर हे काही पॉईंट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे जे आपल्याला माहीत असायला हवे. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, हे होते गोपाळ गणेश आगरकर, हेही होते आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर,
हेही होते. तर पर्याय डी हा चुकीचा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि सी. तर 1 जून 1880 साली गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून ही शाळा काढली. यात नामदार जोशींचाही समावेश होता. दादोबा पांडुरंग तडकरेकर यांचा समावेश नव्हता. हा पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते त्याचे नाव ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. तर श्रीपती शेषाद्री प्रकरण हे बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित होते. आता मराठी वृत्तपत्राचे जनक या उपाधीने ज्यांचा गौरव केला जातो ते बाळशास्त्री जांभेकर. यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पोंबुर्ले हे त्यांचे जन्मगाव आणि त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर असे होते. यासोबत बाळशास्त्री जांभेकरांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र त्यांनी सन 1832 मध्ये सुरू केले. दर्पण हे साप्ताहिक होते आणि ते इंग्रजी व मराठी अशा 2 भाषांत प्रसिद्ध होत असे. त्याचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. आता पत्रकार दिन, तर 6 जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन तसेच दर्पणचा प्रकाशन दिन, हा दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आता हे श्रीपती शेषाद्री प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊ. तर शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही 2 मुले मुंबईत ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. त्यातील नारायण याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती याने नारायणप्रमाणेच धर्मांतर करू नये म्हणून जांभेकरांनी पुढाकार घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी श्रीपतीच्या वडिलांना हाताशी धरून कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळवला. खरे तर श्रीपतीने धर्मांतर केलेच नव्हते, पण तो काही काळ मिशनऱ्यांनी चालविलेल्या शाळेत राहिला होता. एवढ्या कारणावरून त्याला हिंदू मानण्यास परंपरानिष्ठ व सनातनी ब्राह्मणांचा विरोध होता. त्यावर बाळशास्त्री जांभेकरांनी श्रीपतीला शास्त्रोक्त प्रायश्चित्त देऊन आणि शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेता येईल असे प्रतिपादन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या शुद्धीकरणाला काही धर्मपंडितांची व शंकराचार्यांची अनुमती मिळवून श्रीपतीला हिंदू धर्मात परत घेतले. तथापि सनातनी ब्राह्मणांना हे शुद्धीकरण रुचले नाही आणि त्यांनी जांभेकरांवर बहिष्कार टाकला आणि त्यांची निंदा नालस्ती आरंभिली. जांभेकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी करण्याचे उद्योग सनातनांनी थांबविले नाहीत. तर हे आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण. यासोबतच शून्यलब्धीवर मराठी भाषेतील पहिले पुस्तक त्यांनी लिहिले होते. तसेच हिंदुस्थानचा इतिहास, भूगोलविद्या हेही ग्रंथ त्यांनी लिहिले होते. यानंतर पुढे पाहू. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश यांनी दिली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबईचे नागरिक यांनी ज्योतिबा महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. तर 11 मे 1888 रोजी मुंबईतील कोळीवाडा येथील समारंभात ज्योतिरावांना मुंबईतील हजारो सामान्य जनतेने महात्मा ही पदवी अर्पण केली. हा समारंभ नारायण मेघाजी लोखंडे या ज्योतिरावांच्या कर्तबगार सहकार्याने आयोजित केला होता. तसेच नारायणराव लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सोसायटी या नावाने मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली आणि ही भारतातील पहिली कामगार संघटना होती. हाही पॉईंट लक्षात ठेवा. आता महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला आणि त्यांच्यावर थॉमस पेन या पाश्चात्य विचारवंताचा आणि त्याच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा जबरदस्त प्रभाव होता. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी ऑगस्ट 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही आंतरदेशीयांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा होती. त्यानंतर 3 जुलै 1851 रोजी त्यांनी पुण्यातच बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. त्यानंतर 17 सप्टेंबर 1851 रोजी पुण्याच्या रास्ता पेठेत, तर 15 मार्च 1852 रोजी पुण्याच्या वेताळ पेठेत म्हणजेच आत्ताचे गुरुवार पेठ अशा आणखी 2 मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या. अशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचे जे कार्य केले त्याबद्दल 16 नोव्हेंबर 1852 रोजी ब्रिटिश सरकारकडून पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना देखील त्यांनी केली. त्यांना अस्पृश्यांचे उद्धारक असंही संबोधले जाते. तसेच 1827 मध्ये यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
तसेच 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना देखील यांनी केली. त्यानंतर यांची काही ग्रंथसंपदा आहे. त्यामध्ये ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी हे ग्रंथही त्यांनी लिहिले. हे काही पॉईंट आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संबंधी जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू. हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर यांनी हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर केले. गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिवादाच्या आधारावर समाज सुधारणेचा पुरस्कार करणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर टिळक यांसोबत मिळून 1 जानेवारी 1880 रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर लवकरच टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत मराठा 2 जानेवारी 1881 रोजी आणि मराठी भाषेत केसरी 4 जानेवारी 1881 रोजी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. केसरीच्या संपादकाची जबाबदारी देखील आगरकरांवर होती. 24 ऑक्टोबर 1884 रोजी टिळक व आगरकरांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 2 जानेवारी 1885 रोजी या संस्थेच्या वतीने पुण्यातच फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली आणि ऑगस्ट 1892 मध्ये याच कॉलेजचे ते प्राचार्यही झाले. त्यानंतर 15 ऑक्टोबर 1888 रोजी त्यांनी सुधारक नावाचे आपले वेगळे साप्ताहिक सुरू केले. सुधारक हे पत्र मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध केले जात होते. त्याच्या मराठी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी आगरकरांवर होती, तर इंग्रजी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखलेंवर होती. यासोबतच गोपाळ गणेश आगरकर यांनी शुद्ध बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. बुद्धिवाद व व्यक्तिवाद यांचे सुसंगत तत्वज्ञान महाराष्ट्रीय लोकांपुढे मांडून त्या आधारे सुधारणावादाचा पक्ष मजबूत करण्याचे कार्य प्रथम आगरकरांनीच केले. त्यांच्या सुधारणावादी विचारांचा प्रमुख आधार व्यक्तिवाद हाच होता. आता त्यांची काही ग्रंथसंपदा पाहू. त्यापैकी केसरीतील निवडक निबंध 1887 साली आणि सुधारकातील वेचक लेख हे 1895 साली लिहिले. यानंतर समोरचा प्रश्न. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नावर आपण मागच्याच प्रश्नामध्ये डिस्कशन केले आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर देखील मागच्या प्रश्नामध्ये आपण डिस्कशन केलेले आहे. फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून गोपाळ गणेश आगरकर 1892 ते 1895 मध्ये यांनी काम केलं आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण असतील तर ते होते वामन शिवराम आपटे. कोण? वामन शिवराम आपटे. हाही पॉईंट लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. समोरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या गोष्टी विदा सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या? 4 विधान आहेत. त्यापैकी पहिलं आहे विविध जातीतील स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले. हे योग्य आहे. स्पृश्य अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले. हेही विधान योग्य आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. हेही विधान योग्य आहे. धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली. हेही विधान योग्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू. पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा. 4 घटना दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली होती महिला विद्यापीठ, त्यानंतर निष्काम कर्ममठ, त्यानंतर होते महिला विद्यापीठाची स्थापना आणि त्यानंतर समता संघ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CBDA म्हणजेच महिला विद्यापीठ निष्काम कर्ममठ, महिला विद्यापीठ आणि समता संघ. त्यानंतर समोरचा प्रश्न. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे संबोधले जाते. या महात्मा ज्योतिबा फुलेंवर आपण मागच्या प्रश्नामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केले. समोरचा प्रश्न पाहू. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला प्लीज लाईक करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा
आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्त्री विचारवती. तर सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे येथे स्त्री विचारवती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. आता यासोबत एक मिळताजुळती संस्था आहे, ती म्हणजे स्त्री धर्मनीती. तर ही स्त्री धर्मनीती ही संस्था कोणी स्थापन केली? तर ती स्थापन केली पंडिता रमाबाई यांनी. कोणी? पंडिता रमाबाई. मग कन्फ्युजन व्हायला नको. जर स्त्री विचारवती म्हटलं तर सरस्वतीबाई जोशी आणि स्त्री धर्मनीती म्हटलं तर पंडिता रमाबाई. यानंतर पुढे पाहू. खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन दिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा स्थापन केली होती. ती कधी? 3 जुलै 1848 पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्वतंत्र शाळा काढणारे हे पहिलेच भारतीय मुलींची. त्यानंतर 4 मार्च 1851 रोजी बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा त्यांनी काढली. त्यानंतर 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्तापेठेत तिसरी मुलींची शाळा काढली आणि 1852 वेताळ पेठेत काढली. यासोबतच एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मेजर कँडी हे फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवित असत. हा पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पॉईंट आहे. समोरचा प्रश्न. भारतीय बहिष्कृत प्रशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. यांच्यावर आपण मागच्या क्वेश्चनमध्ये डिस्कशन केलेलं आहे. समोरचा प्रश्न. पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा. 4 विधानं दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. शारदा सदन आणि मुक्ती सदनाची त्यांनी स्थापना केली, हे विधान योग्य आहे का? तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर स्त्रीकोश या पुस्तकातून त्यांनी स्त्रियांचे वर्णन केले, तर हे विधान योग्य आहे का? तर हे चुकीचं आहे, कारण त्यांनी स्त्रीकोश नाही तर स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिलं होतं. हे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलंच आहे. आणि हे पुस्तक कधी लिहिलं होतं? तर ते 1882 लिहिले होते. त्यानंतर निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन प्रीती सदनची स्थापना केली, हे विधान देखील योग्य आहे. आणि त्यांच्या कार्याबद्दल कैसर ई हिंद ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली, तर हे विधान योग्य आहे. मग यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे? तर ते विधान आहे पर्याय क्रमांक 2. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियाचे वर्णन केले. तर ते स्त्रीकोश नसून स्त्री धर्मनीती हे पुस्तक होते. समोरचा प्रश्न पाहू. विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्र किनारीचा वाद विवाद या पुस्तकामध्ये विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद आढळतो. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? तर 4 सन्मान आहेत. भारतरत्न त्यांना दिला होता का? तर हा दिला होता. पद्मविभूषण हाही दिला होता. डी.लिट हाही दिला होता आणि LL.D हाही दिला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABCD हे 4 ही सन्मान त्यांना दिले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे 18 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला आणि त्याप्रमाणे कृती देखील केली. 11 मार्च 1893 रोजी त्यांनी मनोरमाबाई व बाळकृष्ण या जोशी दाम्पत्याच्या गोदूताई नावाच्या विधवा कन्येशी विवाह केला आणि पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील ही पहिली विधवा विद्यार्थिनी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेल्या या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे होत. त्यांनी अनाथ बालिकाश्रम मंडळीची स्थापना केली. समाजात विधवा स्त्रियांना जी दुःखे भोगावी लागत होती ती दूर करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी 14 जून 1896 रोजी पुणे येथे अनाथ बालिकाश्रम मंडळी नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर निष्काम कर्ममठ 4 नोव्हेंबर 1908 रोजी त्यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली. तसेच 3 जून 1996 रोजी हिंगणे येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 1936
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. तसेच भारतीय समाजातील जातीभेद व अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट प्रथांची विरोध करण्यासाठी त्यांनी या प्रथांचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने 1944मध्ये समता संघाची स्थापना केली. त्यानंतर त्यांना बनारस विद्यापीठाने 1942 साली व पुणे विद्यापीठाने 1951 साली डी.लिट या सन्मानदर्शक पदवीने गौरविले. तसेच मुंबई विद्यापीठाने त्यांना LL.D ची पदवी 1957 साली प्रदान केली. यासोबतच भारत सरकारने देखील 18 एप्रिल 1958 रोजी म्हणजे त्यांच्या 100व्या वाढदिवशी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करून त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव केला. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, जर हे लेक्चर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. समोरचा प्रश्न पाहू. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महिलाश्रम ही संस्था काढली. ही कधी काढली? 1915 मध्ये. यावर आपण मागच्या प्रश्नामध्ये डिस्कशन केलेले आहे. समोरचा प्रश्न. डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. समोरचा प्रश्न. डॅश डॅश यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग यांनी. तर मराठी भाषेचे पाणिनी असा त्यांचा उल्लेख केला जातो. आता दादोबा पांडुरंग यांचे संपूर्ण नाव आहे दादोबा पांडुरंग तडखरकर. यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी 22 जून 1844 रोजी दुर्गाराम मंचाराम यांच्या सहकार्याने सुरत येथे मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आणि 1852 मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्या पदावर असताना त्यांनी 1857च्या बिल्लांच्या बंडाचा बिमोड केला आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना राव बहादूर हा किताब दिला. हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर दादोबांनी काही काळ एज्युकेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम केले. सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला आणि एज्युकेशनल ट्रान्सलेटर हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कोणतं कार्य केले हाही पॉईंट परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे एज्युकेशनल ट्रान्सलेटर. कोणतं? एज्युकेशनल ट्रान्सलेटर. त्यानंतर त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला. तसेच लघु व्याकरण, मराठी भाषेच्या व्याकरणाची पूर्णिका, शिशुबोध, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म, विधवा श्रुमार्जन आणि आत्मचरित्र हे ग्रंथ त्यांनी लिहिले. समोरचा प्रश्न. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? पहिला आहे विद्यार्थी, दुसरा आहे काँग्रेस, तिसरा आहे साधना. तर ही तिन्ही नियतकालिके साने गुरुजी यांनी सुरू केली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साने गुरुजी. आता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे यांसारख्या काव्यपंक्तीतून साने गुरुजींनी जगाला मानव धर्म शिकवला आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. त्यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. कोणतं? काय आहे नाव? पांडुरंग सदाशिव साने. यांनी 1928 मध्ये विद्यार्थी हे मासिक सुरू केलं होतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर 1921 मध्ये त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली आणि 1930 मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीची सुरुवात केली आणि गुरुजींनी आपला शिक्षकी पेशा त्यावेळी सोडला होता. तर सविनय कायदेभंगात यांनी शिक्षकी पेशा सोडला होता. हा पॉईंट ही लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा पॉईंट पाहू. त्यानंतर 1938 मध्ये त्यांनी काँग्रेस या नावाचे एक साप्ताहिक सुरू केलं होतं आणि 1942च्या चले जाव चळवळीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून चळवळ नेटाने पुढे ठेवली होती. यानंतर त्यांची काही साहित्य संपदा आपण पाहू. तर श्यामची आई, क्रांती, 3 मुले, समाजधर्म, स्त्री जीवन, इतिहासाचार्य, राजवाडे, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू.
शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सदाशिवराव बेनाडीकर यांना शाहू महाराजांनी 12 ऑक्टोबर 1921 रोजी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून त्याचे प्रमुख म्हणून श्री सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठा जातीतील सुशिक्षित पदवीधराचे शंकराचार्य म्हणून निवड केली होती. त्यानंतर समोरचा प्रश्न, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. तर पर्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह या 3 सत्याग्रहांमध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा सहभाग होता. यांचा जन्म 23 एप्रिल 1873 मध्ये कर्नाटक जमखिंडी येथे झाला. 1910 मध्ये जेजुरी पुणे येथे त्यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली. त्यानंतर 1918 मध्ये मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना त्यांनी केली. तसेच समता सैनिक दलाची स्थापना देखील त्यांनी केली आणि मुंबईत 2 रात्रशाळा त्यांनी सुरू केल्या. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. पुढेचा प्रश्न, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाना शंकर शेठ यांनी सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर शेठ यांना ओळखले जातात. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुरबाड येथे मुरकुटे कुटुंबात झाला. त्यांनी 26 ऑगस्ट 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. तसेच एल्फिन्स्टनच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822 मध्ये यांनी केली. तसेच स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी आर्थिक मदत देखील केली होती. तर नाना खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे आचार्य अत्रे म्हणतात आणि मुंबईचे आद्य शिल्पकार व पहिले नागरिक असा गौरव त्यांचा नर फाटक यांनी केलेला आहे. तर यांच्याबद्दल एवढे पॉईंट आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. समोरचा प्रश्न आहे, लोकनिंदा सहन करून आंधळ्या महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. तर लोकनिंदा सहन करून आंधळ्या महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख या सुधारकाने केली. यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुणे येथे झाला. त्यांना 1877 मध्ये लिटनद्वारे राव बहादूर ही पदवी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 1882 मध्ये लोकहितवादी हे वृत्तपत्र सुरू केले होते आणि 1883 मध्ये त्रैमासिक सुरू केले होते. त्यानंतर समोरचा प्रश्न, मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. तर सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, त्यानंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भावाळकर आणि देवराव ठोसर आणि सौ E.C. जोन्स या सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना मुलींची शाळा चालवण्यासाठी सहकार्य केले होते. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या टॉपिकवर जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न पाहिले आणि MPSCने जेवढे प्रश्न आजपर्यंत या टॉपिकवर विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले आहेत आणि महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कशन देखील केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.